निर्गम प्रकरण 26 निवास मंडप निर्गम प्रकरण 36 पदे 8 ते 38 निवास मंडप 10 पडद्यांचा कर ते कातलेल्या तलमसणाच्या कापडाचे आणि निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे तयार करावे व त्यावर कुशल कारागिराकडून करूब काढवावे। एकेका पडद्याची लांबी 28 हात आणि रुंदी 4 हात असावी। ते सर्व पडदे एकाच मापाचे असावे। त्यातले 5 पडदे एकमेकांस जोडलेले असावे व दुसरे 5 पडदे एकमेकांस जोडलेले असावे। जेथे एक पडदा दुसऱ्याशी जोडला जाईल तेथे किनारीवर निळ्या सुताची बिरडी कर, तसेच दुसऱ्या पडद्यावरील किनारीवरही तशीच बिरडी कर। एका पडद्याला 50 बिरडी कर आणि दुसऱ्या पडद्याच्या किनारीला 50 बिरडी कर। ही बिरडी समोरासमोर असावी। तसेच सोन्याचे 50 आकडे बनवावे आणि ह्या आकड्यांनी पडदे एकमेकांस अशा प्रकारे जोडावे की सर्व मिळून निवास मंडप अखंड होईल। निवास मंडपावरच्या तंबूसाठी बकऱ्याच्या केसाचे पडदे करावे। हे पडदे 11 असावे। एकेका पडद्याची लांबी 30 हात व रुंदी 4 हात असावी। हे 11 पडदे एकाच मापाचे असावे। 5 पडदे एकत्र जोडावे आणि 6 पडदे एकत्र जोडावे। 6वा पडदा तंबूच्या पुढल्या बाजूला दुमडावा। अशा रीतीने जोडून केलेल्या एका कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर 50 बिरडी करावी। दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवरही तशीच 50 बिरडी करावी आणि पितळेचे 50 आकडे करावे। ते बिरड्यात घालून तंबू असा जोडावा की तो अखंड होईल। तंबूच्या पडद्यांचा लोंबत राहिलेला भाग म्हणजे उरलेला अर्धा पडदा निवास मंडपाच्या मागल्या बाजूला लोंबता सोडावा आणि तंबूचे पडदे लांबीकडून हातभर ह्या बाजूला व हातभर त्या बाजूला असे निवास मंडप झाकण्यासाठी त्याच्या दोहो बाजूंना लोंबते ठेवावे। तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे एक आच्छादन आणि त्याच्यावर तहशाच्या कातड्याचे एक आच्छादन करावे। मग निवास मंडपासाठी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या कराव्या। प्रत्येक फळीची लांबी 10 हात व रुंदी 1.5 हात असावी। एक फळी दुसरीशी जोडण्यासाठी तिला 2-2 कुसे असावी। निवास मंडपाच्या सर्व फळ्या अशाच कराव्या। निवास मंडपासाठी ज्या फळ्या तू करीशील त्यापैकी 20 फळ्या दक्षिण बाजूसाठी असाव्या। ह्या 20 फळ्यांच्या खाली लावण्यासाठी चांदीच्या 40 उथळ्या बनवाव्या, म्हणजे एकेका फळीच्या खाली कुसांसाठी 2-2 उथळ्या असतील। तसेच निवास मंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूसाठी 20 फळ्या कराव्या। त्यांच्यासाठी चांदीच्या 40 उथळ्या बनवाव्या, म्हणजे एकेका फळीच्या खाली 2-2 उथळ्या असतील। निवास मंडपाच्या मागील म्हणजे पश्चिम बाजूसाठी 6 फळ्या कराव्या आणि मागच्या बाजूला निवास मंडपाच्या कोपऱ्यांसाठी 2 फळ्या कराव्या। ह्या 2 फळ्या खालच्या बाजूस सुट्या ठेवून वरच्या भागी एकेका कडीने जोडाव्या। कोपऱ्याच्या दोन्ही फळ्या अशाच असाव्या। दोन्ही कोपऱ्यांसाठी अशा फळ्या असाव्या। 8 फळ्या व त्यांना चांदीच्या 16 उथळ्या असाव्या, म्हणजेच एकेका फळीच्या खाली 2-2 उथळ्या असाव्या। बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार करावे। निवास मंडपाच्या एका बाजूच्या फळ्यासाठी 5 आणि दुसऱ्या बाजूच्या फळ्यांसाठी 5 आणि त्याच्या पश्चिमेला म्हणजे मागच्या बाजूसाठी 5 अडसर बनवावे। मधला अडसर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचेल असा असावा। त्या फळ्या सोन्याने मढवाव्या आणि अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनवाव्या आणि अडसरही सोन्याने मढवावे। मी तुला पर्वतावर दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे निवास मंडप उभारावा। तसेच निळ्या जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलमसणाच्या कापडाचा एक अंतरपट बनवावा व त्यावर कुशल कारागिराकडून करूब काढवावे। हा पट सोन्याने मढविलेल्या बाभळीच्या लाकडाच्या 4 खांबांवर लटकवावा। त्याच्या आकड्या सोन्याच्या असाव्या व ते खांब चांदीच्या 4 उथळ्यात उभे करावे। अंतरपट आकड्यात लटकवून त्याच्या आड आतल्या बाजूला साक्षपटाचा कोश ठेवावा। तुमच्याकरिता हा अंतरपट पवित्रस्थान
व परमपवित्र स्थान ही अलग करील. मग परमपवित्र स्थानात साक्षपटाच्या कोशावर दयासन ठेवावे आणि त्या अंतरपटाच्या बाहेर निवासमंडपाच्या उत्तर बाजूला मेज ठेवावे व दक्षिण बाजूला मेजासमोर दीपवृक्ष ठेवावा. तंबूच्या दारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलमसणाच्या कापडाचा वेलबुट्टीदार पडदा बनवावा. ह्या पडद्यासाठी बाभळीच्या लाकडाचे 5 खांब करावे आणि ते सोन्याने मढवावे. त्याच्या आकड्या सोन्याच्या असाव्या आणि त्याच्यासाठी पितळेच्या 5 उथळ्या ओताव्या.